क्लियरली दिख रहा था। अगर इतना स्पाइस लग रहा है तो डिसीजन नहीं आएगा। बेस्ट लक अगली मैच के लिए। और चलते हम कॉम्बॉक्स की ओर, जिथे मात्र आमचे साथी समालोचक दीपेश जी कंडी सर जुडले जातील आपल्या समवेत। मी मात्र तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, बघत राहा। डीएनसीसी ऑर्गनाइज बाय अविनाश स्मृती चषक 2026। थँक्यू सो मच प्रीतम घरत। कृपया करून दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, नम्र विनंती आहे। दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर आपण या। चेक। शिवराज्य वेबूर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे। शिवराज्य वेबूर, ओर टू कॉम्बॉक्स। करूयात दुसऱ्या रचनेची सुरुवात। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। चेक। सर्वप्रथम पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल। आनंदजी, ओव्हर टू कॉम्बॉक्स। जेव्हा कॅप्टन येईल तेव्हा आपण सन्मान चिन्ह देऊया। वेबूर टीम आपण सॉरी शिवराज्य वेबूर आपण कॅप्टनला पाठवा। ओव्हर टू कॉम्बॉक्स। सर्वप्रथम गणरायाला वंदन करतोय। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, आई वडिलांची सेवा केली म्हणून आद्यपूजेचा मान त्याने मिळवला, त्या गणरायाला वंदन। ज्या विद्यार्थ्यामुळे हातात माईक घेऊन येथे बसून बोलू शकतोय त्या ब्रह्मांड नायकाला, परब्रह्माला त्रिवार अभिवादन करतोय। स्वरांची देवता सरस्वती मातेच्या चरतोय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय। आणि ज्या आईच्या कुशीमध्ये 9 महिने 9 दिवस आणि 9 घटिका, ज्या आईने संपूर्ण जगापेक्षा मला 9 महिन्याची जास्त ओळखते, त्या आईला वंदन करतोय। आणि ज्या वडिलांमुळे संघर्षाचा वारसा घेऊन आज या बोईसरपर्यंत येऊन पोचलोय, त्या वडिलांना येथून शिरसाष्टांग नमस्कार करतोय। आणि करतोय या स्पर्धेमध्ये समालोचनाला आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ। डीएनसीसी ट्रॉफी स्वर्गीय अविनाश स्मृती चषक 2026 हे फक्त नाव नाही आहे, हा एक खूप मोठा ब्रँड आहे। सद्यस्थितीमध्ये 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात। लिंगापाडा एका बाजूने, लिंगनपाडा वानगाव, आणि त्यांच्या विपक्षामध्ये किंगफिशर बोईसर, म्हणजे एक डहाणू विभागातून संघ बिलॉंग करतोय, एक बोईसर विभागातून। अशा 2 संघांमध्ये ही लढत सुरू झालाय। धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 5 या अंकावर। अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा तुम्ही असं पाहिलं असेल जिथे 1 लाख फर्स्ट प्राइज असेल। पिण्याच्या पाण्याची जी सुव्यवस्था आहे, पॅव्हेलियनच्या बाजूला बघा एक जार लावण्यात आलाय, तिथे आपण आस्वाद घ्यावा। इथे कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये, कारण तुम्ही बोईसरमध्ये डीएनसीसी या स्पर्धेमध्ये आलात। आणि ही महत्त्वपूर्ण सूचना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकरिता। बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्यात। बघा कालच्या संपूर्ण रचनेची पडताळणी जर आपण केली तर एक गोष्ट लक्षात येते, सिंगल आणि डबलला ज्यांनी व्हॅल्यू दिलंय, जे संघ सॉफ्ट हँडने जास्त खेळलेले आहेत ते संघ यशस्वी आणि सर्वात जास्त तेजस्वी प्रदर्शन केलं तर साईक आणि सातपाटी अ टीमने। इथे चांगला फटका आहे, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलाय, चौकार। आता इथे बरेचसे हिंदी भाषिक देखील आहेत, दोन्ही भाषांमध्ये समालोचन करावं लागतं। भारताचा विचार जर आपण केला, खास करून महाराष्ट्राचा आणि भारत या देशाचा, तर 19,000 पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत भारतामध्ये। आणि त्यापैकी 221 अशा बोलीभाषा आहेत ज्या 10,000 पेक्षा जास्त लोक बोलतात। आणि म्हणून आपण ट्राय करूयात मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये समालोचन करण्याकरिता, कारण इथलं क्राऊड हिंदी आहे। यूट्यूबला भरपूर कॉमेंट येतात, मराठीमध्ये बोलायला लाज वाटते का? आता त्या प्रेक्षकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे की इथले बरेचसे जे पब्लिक आहे, क्राऊड आहे, ते हिंदी भाषिक आहेत। आणि त्या कारणास्तव आपल्याला हिंदी भाषेमध्ये समालोचन करावं लागतं, परंतु मराठीचा मान राखणं हे आपलं आद्य कर्तव्य, कारण मराठी आपली अभिजात भाषा आहे। महाराष्ट्र सरकारने ते घोषित देखील केलंय। येथे फटका चांगला आहे, आणखीन एक चौकार येतोय, सुरुवात धमाकेदार है। मैदान को आग लगाते हुए गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। क्या खूबसूरती से खेलते हैं इस गेंद को,
स्कोर कार्ड पर 14 रन लग चुके हैं। लाजवाब बेहतरीन बल्लेबाजी। सागर, यू ब्यूटी। नाम सागर है लेकिन बल्लेबाजी महासागर के जैसे कर रहे हैं। लाजवाब लाजवाब है बल्लेबाजी। 14 रन बन चुके हैं। बेहतरीन शुरुआत। पहले बल्लेबाजी करती हुई टीम आप देख पा रहे हो पिच मैदान में। चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता यावं थर्ड अंपायर। वाणगाव विभागातून बिलॉंग करणारा लिंगापाडा संघ सध्या फलंदाजी करतोय आणि सद्यस्थितीमध्ये 15 या अंकावरती ते जाऊन पोहोचलेले आहेत। खूप चांगलं वर्क येथे। यस, आपण जाऊयात प्रीतम गर्द यांच्याकडे। शिवराज्य वेवूर जर कोणी असेल प्रतिनिधी तर या आपण आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी ओ टू कॉम्बॉक्स। या सन्मान चिन्ह घेण्यासाठी या, कारण जो संघ पराभूत होतोय त्या संघाचा देखील इथे सन्मान होतोय। कारण DNCC चषक आहे, येथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आगळे आणि वेगळे बघायला मिळेल। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द सिरीज करिता 4 बायसिकल आहेत। 4 बायसिकल। आणि जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे की शेवटच्या रजनीमध्ये काहीतरी खास होणार आहे, म्हणून आपण मोठ्या संख्येने। पंच काय सांगतात? नो स्कोर आहे का? ओके, धन्यवाद। अंतिम निर्णय या ठिकाणी पोहोचलेला आहे। बघा, दूध का दूध पाणी का पाणी ऑन स्क्रीन तुम्हाला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे। जिथे फलंदाजाने थोडीशी चुकी केली, फुट लँडिंग मध्ये हलकासा त्या ठिकाणी चुकीचा प्रयत्न केला आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल इथे भुर्दंड लागलेला आहे। ऍड देखील दाखवूयात। आयोजकांची जी इच्छा आहे ती देखील आपण परिपूर्ण करूयात। बघा, वेळ कठीण आहे, प्रेमाने घ्या, प्यार से बढ़कर कुछ भी नहीं। ते आयोजक आहेत, आयोजक तुम्हाला सुचवणार त्याचं तुम्ही पालन करण्याचा प्रयत्न करा। उडत मैच दिशेने स्कोर कार्ड जा पहुंचा है प्रोग्रेस कार्ड पर। 15 रन कंप्लीट हो चुके हैं। पहले बल्लेबाजी करती टीम यहाँ पे लिंगापाड़ा वानगांव ऑन साइड पे एग्जीक्यूट किया है, लेकिन क्या बेहतरीन प्रयास है वहां पर। लाजवाब लाजवाब एफर्ट्स, अपनी टीम के लिए 100% कमिटमेंट देखने को मिल रहा है किंगफिशर बोईसर की ओर से। ठंडी का माहौल है लेकिन बीच मैदान में गर्मा गर्म मैच चल रहा है। किंगफिशर बोईसर की फील्डिंग आप देखो और इस फील्डिंग को निहारो। अगर फील्डिंग आपको अच्छी लग रही है तो तालियों की गूंज जोरदार बजाओ किंगफिशर बोईसर के लिए। जिस तरीके से वो खेल रहे हैं, बेहतरीन बेहतरीन फील्डिंग हो रही है। स्कोर कार्ड पर ब्रेक लगा है। अभी तक 16 रन बन चुका है। शार्दुल ठाकुर इनका जन्मदिन। बहुत बड़ा प्लेयर, पालघर की ओर से पहला प्लेयर जो IPL और बाद में भारत के लिए भी खेला। इस बार एक्स्ट्रा कवर की ओर इजाद किया था इस स्ट्रोक को मार्क स्ट्रेस कॉपी बुक स्टाइल में। 4 गेंदों में मात्र 2 रन दिए हैं तुषार ने। मुख्तलिफ गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए, कंजूसी दिखा रहा है, अपनी टीम के विश्वास को आगे लेके जाते हुए। ये स्ट्रोक अच्छे है, बिटवीन द गैप, चंडू सीमा रेखा के पार। 4 गुड शॉट। देखिए फुटवर्क, देखिए लेग स्टंप के आगे थोड़े से शफल हुए और गेंद को टैकल किया जोर से, स्मैश करते हुए आए 4 रन। 21 बन चुका है। तुषार अपनी ओवर की आखिरी गेंद लेकर राइट आर्म अराउंड द विकेट, हल्के हाथों से स्ट्रोक को इजाद किया। सिंगल कंप्लीट। अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे। फलकावर पाहायला मिळत आहेत। आम्ही भरपूर स्पर्धा पाहिलेल्या आहेत चिरागजी, जिथे ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 1-1 लाख 2-2 लाख प्राइज असतं आणि प्लेअर ऑफ द सिरीज करता 1 सायकल असते। येथे 4 आहेत।
4 सायकल आहेत. हा एडिटरला अजून माहित नाही म्हणून मी मुद्दाम उल्लेख करतोय. सिरीजला नाही, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सिरीज अशा 4 सायकल. आणि शेवटच्या रात्रीमध्ये काहीतरी खास होणार आहे, तू यायला विसरू नकोस. प्रेक्षकांना देखील सूचना आहे, मग तो ऑनलाईन बघ, बाहेर जाणार सर ऑनलाईन बघ. काहीतरी खास आहे या स्पर्धेमध्ये, स्पेशल स्पेशल होणार आहे. आणि कालच्या दिवसामध्ये अमान चव्हाण यांनी आमच्यापर्यंत ती न्यूज पोहोचवलंय की शेवटच्या रजनीमध्ये काहीतरी स्पेशल आहे. नक्की कोण येईल ठाऊक नाही. गौतमी पाटील किंवा विराट कोहली आला तर बरं होईल. बघूया नक्की काय खास आहे, काय खास आहे. यास ऍडव्हर्टाईज कडे देखील आम्ही लक्ष देणार आहोत. फटका चांगला आहे, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय. लिंगापडा वानगाव संघ चांगली बॅटिंग करतोय. या मैदानामध्ये कालच्या रजनीचा रेकॉर्ड आहे, ज्या संघाने 40 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत तो संघ विजयाचा धनी ठरलाय. आणि शेवटच्या मॅच मध्ये मायखोप संघाने तर कहर केला, 57 धावा केल्या होत्या 5 षटकांमध्ये. खराब फॉर्म मध्ये असलेला मायखोप संघ मात्र 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये आलाय, त्यांनी कमबॅक केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलोय फलकावरती 27. मिलिंदला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, हलक्या हाताचा वापर आहे, ऑन साईडला खेळलेला आहे. आणि इथून जर आपण विचार केला तर हळूवार पद्धतीने प्रथम फलंदाजी करत असताना लिंगापाडा वानगाव संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवरती 28 या अंकावर. सॉलिड बॅटिंग सुरू आहे. सॉलिड सॉलिड फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग का घुसायरा. थोड्या वेळासाठी असं वाटलं की जॉन्टी रॉड्स आलाय मैदानामध्ये. बघा हे क्षेत्ररक्षण तुम्ही बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून, क्लासिकल फिल्डिंग आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण सध्या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. किंगफिशर बोईसर आपल्या विभागातलं क्रिकेट खेळतात, पूर्णपणे आत्मविश्वासासहित पंच दर्शवत आहेत. अश्रफ यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपातील काही धावा फलकामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. 30 धावा कंप्लीट. फुलटॉस आहे, ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषा पलीकडे. एका बाजूने सागर, दुसऱ्या बाजूने दिनेश. नाम दिनेश आहे, बल्लेबाजी विशेष आहे, खासम खास है. चेक राजपाल जी शेखावत, राजपाल सर शेखावत का आज जन्मदिन है और केक कट होगा हमारे वीआईपी डाइस पर. कैमरामैन कैमरा आने दे, हमारे वीआईपी डाइस पर केक कटेगा, सब में बटेगा. राजपाल शेखावत का बर्थडे, बर्थडे सॉन्ग रहेगा तो बजाइए. मैच होने रहने दीजिए, मैच होने रहने दीजिए, रहने दीजिए, मैच होने. हैप्पी बर्थडे डियर राजपाल. ओके ओके बस बस बस. मैच ऑन करा, मैच. आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंग, वसई पालघर विरार विश्व हिंदू परिषद बजरंग दल विभाग मंत्री सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन केलं जातं प्रत्येक वर्षामध्ये. सध्या केक कटिंग सुरू आहे. राजपाल शेखावत बर्थडे बॉय, ये बोईसर के रणवीर सिंह है. राजपाल शेखावत, वन ऑफ द डैशिंग एंड डायनामिक पर्सनालिटी, क्लास पर्सनालिटी. कैमरा को जरा जूम इन कीजिए, बर्थडे बॉय को दिखाइए. ये देखिए यहाँ पे कैमरा जूम इन हुआ है और राजपाल शेखावत जरा हाई फाई दीजिए. वाह रे वाह, एक गब्रू जवान है बोईसर का, शेर है, डीएनसीसी का टाइगर राजपाल शेखावत और उनका जन्मदिन. चलो चलते हैं बीच मैदान में. थर्टी 34 रन बन चुके हैं. इस बार बाउंड्री आई है, प्रॉपर स्ट्रेट ड्राइव था. क्या बल्लेबाजी हो रही है. देखिए ऑन स्क्रीन पर कुछ सुनहरे पल आप देख पा रहे हो. एक और किक कट हो रहा है, दूसरी ओर गेंदबाज के लिए कट कट भी हो रही है, क्योंकि बहुत बड़े स्कोर की ओर बढ़ते हुए लिंगापाड़ा वानगांव 38 38 रन बन चुके हैं.
स्मैश किया एक्स्ट्रा कवर की तरफ, डायरेक्ट हिट का प्रयास था। यस यस, नो नो, हा हा, ना ना, तू मैं। हमारे मुख्य मंच पर आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंह, इनका शुभागमन आप देख पा रहे हो मुख्य स्क्रीन पर। राजा राज करेगा, आज कल परसों हर रोज करेगा। चंदन महेंद्र प्रताप सिंह ऑन स्क्रीन, बहुत बड़ी शख्सियत है। पालघर, वसई, विरार, भाईंदर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल के विभाग मंत्री है। बड़ा नाम बड़ा काम, और इस प्रतियोगिता का दाम भी बहुत बड़ा है, 1 लाख। 4 ओव्हर 0-40 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। हलक्या हाताचा वापर आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत। सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहू शकतायत काय टोटल केलंय, तब्बल 41 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत। शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावर। दीपक गोलंदाज आपल्या संघाकरिता सद्यस्थितीमध्ये ऍक्शन मध्ये आहे, परंतु काय बॅटिंग केलंय। खास करून सागरचा मी उल्लेख करेन, महत्त्वपूर्ण धावा त्याने जोडलेल्या आहेत लिंगापाडा वानगाव टीम करिता। येथून धावचीची संधी तर बनली होती, पंच अशरफ तितकेशी इंटरेस्टेड नाही आहेत। खूप चांगली टोटल या मैदानामध्ये आतापर्यंत इतिहास साक्षीदार आहे। जो संघ 40+ पोहोचतोय विजयाचा धनी ठरतोय, परंतु आजच्या रजनीमध्ये समीकरण बदलेल का? वक्त दिखता नहीं लेकिन बहुत कुछ दिखा देता है। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला हा फटका सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स। लास्ट ओव्हर प्रोग्रेस कार्ड वरती सुरू आहे। चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडू संपन्न झालेले आहेत। फुलकावर 43 धावा। लिंगापाडा वानगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना सागरचा जलवा या मॅच मध्ये आपण अनुभवू शकलात। ग्रेट बॅटिंग। जोपर्यंत चेंडूला कॅदर केलं जाईल, सिंगर तर परिपूर्ण केली जाते। पहिल्या सत्राचा जो खेळ आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती एकेर झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 44-44 या अंकावर। विजयासाठी 45 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे। किंगफिशर बोईसर या संघाला 45 धावा, रोहित शर्माचा जर्सी क्रमांक 45 त्या परिपूर्ण कराव्या लागतील। आपण नाणेफेक करणार आहोत दोन संघांमध्ये। नक्कीच क्वालिफायर मॅच, त्यामुळे या सामन्यातून विजयी संघ जेव्हा समोर येईल तेव्हा आपण नाणेफेक करणार आहोत दोन्ही संघांमध्ये। 45चं टार्गेट आहे निर्धारित स्वरूपातील 5 षटकांमध्ये। किंगफिशर बोईसर या टीम समोर बघा खूप चांगले कटआउट आहेत आणि त्या कटआउटकडे आपण थोडीशी सैर करूयात वेळ मिळाले तर। राजपाल शेखावत यांचा कटआउट तुम्ही बघू शकताय युट्यूबच्या माध्यमातून। कॅमेरामॅनला मी विनंती करेन प्रत्येक कटआउटला आपण कव्हरअप करूयात। आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। बड्डे बॉय आहेत, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व। राजपाल शेखावत सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात। अगदी त्यांच्या साईडने दीक्षित सिंग यांचा कटआउट आहे। भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी सातत्यपूर्ण रीतीने ते करत आलेले आहेत। त्यानंतर श्रीकृष्णा डेकोरेटर्स यांचा खूप सुंदर कटआउट सध्या आपण पाहू शकाल। अगदी कॅमेरामॅन देखील त्या गोष्टीला कव्हरअप करतात। त्यानंतर आदरणीय आनंद पाठक यांचा सुरेख कटआउट आपण पाहतोय। एकापेक्षा एक कटआउटच्या ठिकाणी आहेत। स्पर्धेसाठी प्रायोजकत्वाची भूमिका त्यांनी अदा केलेली आहे आणि ते सुंदर क्षणचित्र आपण कैद करतोय। आणि सर्वात महत्त्वपूर्ण कटआउट जो आहे तो आपल्या समोर आहे। आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंग विभाग मंत्री आहेत खरं तर पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि त्याचे विभाग मंत्री, आणि तो खूप सुंदर कटआउट अगदी आपण समोर पाहतोय। राजा राज करेगा। मी इतकंच म्हणेन अमान, अगदी चंदन महेंद्र प्रताप सिंग यांचा आपण कटआउट समोर पाहतोय। शिर्डीमध्ये साई, फुलामध्ये जाई आणि जुई, घरामध्ये आई, आणि जर तुम्ही बोईसरमध्ये आलात तर एकच नाव गाजतंय चंदनबाई। आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन करण्यात आलेलं आहे। वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटी। त्यानंतर भरपूर प्रायोजकत्वांचे स्वरूप आपण पाहतोय चहू बाजूंनी। एकेका कटआउटला आपण मानवंदना देऊयात।
दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे अर्थातच 45 धावांचं. 45चा आकडा फार निर्णायक आहे. 45 क्रमांकाची जर्सी रोहित शर्माने परिधान केली आणि वन अँड ओनली एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 600 पेक्षा जास्त षटकार खेचलेले आहेत. त्याच्या आसपास कोणीच नाही आहे. याआधी ख्रिस्तोफर हेनरी गेल आणि 553 षटकार तर खेचले होते, परंतु त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेने. आता सामन्याकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज झालेले आहेत मिस्टर सागर. बॉलिंग ट्रॅकवर ओपनिंग पेयर, एका बाजूने मिस्टर सुशील, त्याच्या साथीने दीपक. पहली गेंद पर ऑन साइड पे बेहतरीन फील्डिंग आप देख पा रहे हो मोहम्मद कैफ की याद दिलाते हुए. डॉट गेंद के साथ शुरुआत हुई बिंदी गेंद सागर की ओर से. 45 चेस करने इस मैच में, 9 का रिक्वायर्ड रन रेट. एक बार फिर से हो क्या बात है, लाजवाब फील्डिंग है कल्पेश की ओर से. इस फील्डिंग को आप देखिए, वाओ. कल्पेश फिलहाल मैदान में नहीं, उनको लगा सामने स्विमिंग पूल है और जोर से कूदी लगाए अपनी टीम के लिए इस गेंद को रोकने के लिए. स्पाइडरमैन की याद दिलाई कल्पेश ने. लाजवाब फील्डिंग है, बेहतरीन. एक बार फिर से और एक गेंद को रोका है सुरेश रैना, मोहम्मद कैफ, जॉन्टी रोड्स, एकनाथ धुंडुसुलकर, रॉबिन सिंह, ग्लेन फिलिप्स, सबकी याद दिलाते हुए लिंगापाड़ा वानगांव टीम. क्या फील्डिंग हो रही है, ओहो. एक बार फिर से क्या नजारा है, जिस तरीके से फील्डिंग हो रही है लिंगापाड़ा वानगांव टीम की ओर से इस मैच को. देखिए इस ओवर को अगर हम अच्छे तरीके से देखें, जितना अच्छा योगदान गेंदबाज का है उससे कई ज्यादा योगदान फील्डर्स का है. 5 गेंदें लगातार बिंदी आई है सागर की ओर से. परफेक्ट लेंथ, लाइन, पेस एंड मूवमेंट को प्रेजेंट किया है, लेकिन आखिरी गेंद पर एक अच्छी स्ट्रोक. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है, देर आए दुरुस्त आए. आखिरी गेंद पर आया है 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एकेर झालाय, 4 धावा फलकावरती आहेत. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 24. धावा करायच्या आहेत 41. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. DNCC ट्रॉफी 2026 ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला जाहिरात दाखवली जात आहे. खूप सुंदर दृश्य आहे, अगदी मंगल कार्याकरिता, परंतु ती ऍड परिपूर्ण जर दाखवली असते त्याचं वर्णन आम्ही परफेक्ट केलं असतं, परंतु येथे अगदी लगेच असतो फ्लेक्स क्लोज करण्यात आला. आपण वळात मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या षटकामध्ये केवळ 4च धावा, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 41 धावांची निकड. किंगफिशर बोईसर या टीम समोर. सद्यस्थितीमध्ये मोमेंटम लिंगापाडा वानगाव टीमच्या बाजूने. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये धावा चेस करणं फार कठीण मानलं जातं. 10च्या वर जर रिक्वायर्ड रन रेट असेल तर अशा स्वरूपामध्ये सामना जिंकण्याकरिता एका फलंदाजाला अँकर रोल प्ले करावा लागतो. पंच दर्शवत आहे तिथून नो बॉल. खराब चेंडू अगदी पिचच्या पलीकडे तो रिलीज झाला आणि त्या कारणास्तव नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. भरपूर परीक्षण संघ देखील करतोय, परंतु अशरफ यांनी आपली भूमिका अगदी यथार्थपणे पार पाडलेली आहे. खराब चेंडू आहे. फलकाला हलकेशे पंख लागत असताना 5 या अंकावरती ते जाऊन पोहोचलंय गोलंदाज दिनेश. षटकातील पुढील बॉल घेऊन यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू निघून जातोय. राजपाल शेखावत यांच्या कटआउटला मान वंदना देणारा आलाय चौकार. आवश्यकता आहे, किंगफिशर बोईसर टीमला जिंकायचं असेल तर या आधीच्या षटकाची कसर भरून काढणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4च धावा केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता दुसऱ्या षटकामध्ये धारदार फलंदाजी, आक्रमक आणि विध्वंसक पवित्रा धारण करणं गरजेचं आहे. 9 धावा आहेत फलकावर.
बड्डे बॉय राजपाल शेखावत इनकी ओर से और एक बाउंड्री अगर उनके कटआउट को छूती है तो 500 रुपए का इनाम है। वैसे कटआउट भी देखने लायक है। बड़े सुनहरे पल है इस टूर्नामेंट के। राजपाल शेखावत आज डीएनसीसी होल एंड सोल टीम मेंबर्स आपको गेट पर आना है, एंट्री गेट पर। 10 रन्स बन चुके हैं। दूसरे ओवर का खेल प्रगति पर। सुशील और दीपक, डीएनसीसी टीम, सभी प्लेयर्स आपको एंट्री गेट पर आना है। रनआउट का मौका, अशरफ, इनकी उंगली आसमान की ओर। थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे। चला बघूयात नक्की काय घडलंय या आधीच्या चेंडूवर फलंदाज बाद आहेत किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये। हायकोर्टला अगदी स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे। हायकोर्टचं जे बोलणं आहे, हायकोर्टमधील जे वकील आहेत त्यांना फेल ठरवण्यात आलं। आपण सुप्रीम कोर्टमध्ये आलेलो आहोत। बघूयात नक्की काय घडलेलं आहे, येथे डिसिजन काय येतोय, त्याची फेर तपासणी सुरू आहे। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूने लिंगापाडा वानगाव संघ आहे, क्षेत्ररक्षण करतोय। दुसऱ्या बाजूने आपण किंगफिशर बोईसर टीमला पाहतोय, जे 45 धावा चेस करण्याचा प्रयत्न करतात। सध्या डिसिजन पेंडिंग आहे। बघूयात फलंदाज बाद आहेत किंवा नाही। पाटील नेटवर्कचं हे क्वालिटी वर्क सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल। खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरामॅन आणि टेक्निशियन या स्पर्धेला यशस्वी स्वरूपामध्ये कव्हर अप करतात। थोड्याच वेळामध्ये निर्णय कळेल। OUT इट्स आउट। कडी बाद करार देण्यात आलेला आहे। धावांची टोटल आहे फलकावरती 1/0, 10 या अंकावर। दुसऱ्या षटकातील अधिकृत असे 4 चेंडू फेकून परिपूर्ण झालेले आहेत। नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत। खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं। क्रिकेटमध्ये या गोष्टींचं महत्त्व अगणित आहे। जितकी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, सर्वसमावेशक गोष्टी क्रिकेटमध्ये आवश्यक आहेत। प्रत्येक रोल प्रॉपरली प्ले करावा लागतो। दिनेशचा पुढील बॉल पंच दर्शवित असताना नो चेंडू आहे, खराब चेंडू या ठिकाणी दर्शवण्यात आलाय। हे षटक लांब लचक राहिलंय बघा। पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर गडी तर गारज झालाय, परंतु आणखीन एक नो बॉल आहे। एका मागोमाग एक इंजिनचे डबे जोडले जात आहेत। फलकावरती 12 धावा आहेत, 12 रन्स। आता मी जेव्हा बोईसर फाटकावरून आलो ना, त्यात मालगाडी आली होती। मी डबे मोजून थकलो। 41, 42, 43 डबे काय संपत नव्हते। तसं हे षटक आहे जे संपायचं नाव घेत नाहीये। एका मागोमाग एक खराब चेंडू येतात। पंच दर्शवित असताना डिक्लेअर झोन आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव फलक या ठिकाणी जाऊन विसावलेला आहे फलकावर। एक्युरेट 13 या अंकावर। दिनेशला आपल्या लेंथ अँड लाईन मध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे। अतिशय डेलिकेटली टच केलंय, सॉफ्ट हँडचा वापर आहे। नरम हाताने सजवलेला फटका पंच दर्शवतायत। अशरफ षटक समाप्तीचा इशारा। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है और प्रोग्रेस कार्ड पर 14 रन्स लग चुके हैं। 18 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए अभी भी 31 रनों की जरूरत किंगफिशर बोईसर टीम को। श्री कृष्णा डेकोरेटर्स की एड आप देख पा रहे हो। अगर आपको कोई भी मंगल कार्य करना है तो आप श्री कृष्ण डेकोरेटर्स को कांटेक्ट कर सकते हैं। ज्याला कुणाला वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं असेल, लग्न समारंभ असेल, तर आपण श्री कृष्णा डेकोरेटर्सशी संपर्क साधू शकतात। कुठलंही मंगल कार्य परिपूर्ण करण्याकरिता आणि ती जाहिरात सध्या ऑन स्क्रीन आपण पाहिलेली आहे। वळ्यात मॅचच्या दिशेने तीसरे ओवर का खेल अभी प्रगति पर। ऑन साइड में बहुत ही बेहतरीन फील्डिंग आप देख पा रहे हो। भारत के लिए शुरुआती दौर में एकनाथ धोंडू सुलकर बहुत ही लाजवाब फील्डिंग करते थे। उसके बाद इंग्लैंड दौरे पर जब भारतीय टीम गई थी, उस समय युवराज सिंह और मोहम्मद कैफ
वन ऑफ द क्लासिकल फील्डर, उन सबकी याद आ रही है क्योंकि लिंगापाड़ा वानगांव टीम इस समय बेहतरीन फील्डिंग कर रही है इस पूरे मैच में। स्कोर कार्ड पर ब्रेक लगाते हुए अब तक 15 रन बन चुके हैं, अभी भी 30 करना है। 16 गेंदें शेष, हर गेंद के ऊपर अभी 2 रन आना जरूरी है, वो रन मुकम्मल करने होंगे। थोड़ी रफ्तार बढ़ानी होगी, गाड़ी के गियर चेंज करने पड़ेंगे। दिल्ली तो अभी बहुत दूर है, राजधानी एक्सप्रेस पकड़ना जरूरी है। दोनों भी बल्लेबाजों को इस चीज के बारे में सोचना होगा अगर इस मैच में जीतना है। एक्स्ट्रा कवर की तरफ फिर से सिंगल आई है। इस पूरे मैच में अपने फील्डिंग में दमखम दिखाया है लिंगापाड़ा वानगांव टीम ने। स्कोर कार्ड आप देख पा रहे हो, प्रोग्रेस कार्ड पर 17 रन बन चुके हैं। सागर 4 गेंदों में मात्र 3 रन दिए हैं। किंग एंड डायनामिक राइजिंग स्टार है वानगांव टीम के। ओहो यहां पे डाइविंग एफर्ट्स है, एक और कमाल की फील्डिंग। देखिए एक्शन रिप्ले पाटिल नेटवर्क की ओर से, जहां पे लिंगापाड़ा वानगांव टीम का क्लास आपको देखने को मिलेगा। एका बाजूने अग्नेश, दुसऱ्या बाजूने सागर, 2 क्षेत्ररक्षकांची जुगलबंदी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकलात। उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षणाची अनुभूती, क्लास फील्डिंग। एक बार फिर से सागर, ओहो लाउड 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 अपील। अशरफ ने दर्शाया थर्ड अंपायर रेफर। बहुत ही स्ट्रांग अपील वहां पे देखने को मिली लिंगापाड़ा वानगांव टीम की ओर से। देखते हैं क्या घटित हुआ है। अंपायर्स रिव्यू यहाँ पे लिया गया है 18 रन प्रगति पर। दुनिया की बातें बातें छोड़ के, गमों की बाहों को मरोड़ के, खुशी खड़ी है जिस मोड़ पे, we got to go that way, we got to go that way. वेलकम बॅक। मैदानाला थोडंसं नाचवणं गरजेचं होतं आणि ते डीजे ऑपरेटरने केलंय। 18 अंकावरती आणखीन एक झटका लागत असताना किंगफिशर बोईसर आदरणीय पिंकू भैया, इनका शुभ आगमन थोड़ी ही देर में। वीआईपी गेस्ट है इस टूर्नामेंट के और उनका शाही सम्मान कुछ पलों में हमें देखने को मिलेगा। डीएनसीसी इस टूर्नामेंट के वीआईपी गेस्ट पिंकू भैया, इनका शुभ आगमन कुछ ही देर में मुख्य क्रीड़ा मंच पर। मुड़ते मैच की ओर। 18 रन बन चुके हैं, 27 की जरूरत। बारह गेंदों में एक कड़वा लक्ष्य सामने। ओहो थोड़ी जल्दबाजी दिखाई अग्नेश ने। दर्शा रहे कि ओवरथ्रो हुआ था, लेकिन अगर उचित समय पे जंप लेते तो गेंद को कैरी कर पाता है। अगर मगर का ये खेल नहीं है। क्रिकेट इज द गेम ऑफ माइटी अनसर्टेनिटी। मात्र 19 ही रन बन चुके हैं। 26 रनों की जरूरत जीतने के लिए किंगफिशर बोईसर टीम को। 11 गेंदों का खेल शेष है। मोमेंटम को अपनी ओर बनाए रखा है वानगांव टीम ने। अग्नेश अपनी ओवर की अगली गेंद लेकर आते हुए। एक और विकेट का पतन। किंगफिशर बोईसर बैकफुट पे देखने को मिल रही है साफ तौर पे। शगना दी रात रात सजना जी हॉट हॉट। शगना दी रात रात सजना जी हॉट हॉट। नैना बिचो सजना दे लाए जावा शाट वाट। मैं बल खावा हथ ना आवा, मैं बल खावा हथ ना आवा। वेलकम बैक अग्नेश वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर।
फटका फसला होता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं. धावसंख्या फारच धीम्या गतीने कासवाच्या गतीने आपल्याला अनुभवायला मिळते. फलकावरती केवळ आणि केवळ जाऊन विसावलंय 2/0-20 या अंकावर. विजयासाठी तब्बल 25 धावा करायच्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 गेंदे शेष, 25 की जरूरत. एक गेंद टप्पा खाने के बाद करवट लेते हुए अशरफ, अंपायर का इशारा, बल्लेबाज पैवेलियन की ओर. बेहतरीन कैच को कैरी किया कीपर ने. कुछ ही देर में पिंकू भैया का यहाँ पे शुभागमन और उनके साथ में अंश प्रॉपर्टीज के प्रोप्राइटर अंतरिक्ष पांडे, इस टूर्नामेंट के वीआईपी गेस्ट. कुछ ही देर में उनका शुभागमन. सुपर्ब फील्डिंग अपने फॉलो थ्रू में अग्नेश इस मैच को अपने ओर खींचते हुए. एक और लेग ब्रेक की गेंद, पढ़ नहीं पाए बल्लेबाज और एक विकेट का पतन. वेलकम बॅक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. विजयासाठी अजूनही तब्बल 25 धावांचं टार्गेट समोर आहे. मोठं टार्गेट समोर राहिलंय. 6 चेंडूत जरी 6 चौकार आले तरी देखील विजयावरती शिक्कामोर्तब करणं महाकठीण आहे. लिंगापाडा वानगाव संघाचा दबदबा सुरुवातीपासून बघायला मिळाला. पहिल्या सत्राचा विचार जर आपण केला तर फलंदाजी चांगली केली सागर आणि दिनेशने. खूप चांगलं स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड केलं. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये देखील तीच धार ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये दाखवून दिले. आणि आता हा एकतर्फी सामना बनू लागलेला आहे, जिथे लिंगापाडा वानगाव संघाचा 100% दबदबा आहे. हा फटका तर खेळलाय चौकारा करिता, लेकिन अब पछताए क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत. आता वेळ निघून गेलाय. आता कितीही चौकार आले तरी देखील विजय मिळवणं फार कठीण या मॅच मध्ये. वेळेचं महत्व अगणित. मोहित इलेक्ट्रिकलच्या बॅनरला कटआउटला मानवंदना देणारा हा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुण्यांचं शुभागमन पिंकू भैया आणि त्यांच्या साथीने अंश प्रॉपर्टीजचे प्रोप्रायटर अंतरिक्ष पांडे यांचं शाही स्वागत अगदी ढोल ताशांच्या कडाक्यामध्ये आणि धडाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक कॅमेरा वर्क आपण पाहतोय. फटाक्यांची आतषबाजी असं दृश्य खूप कमी तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक मान्यवराच्या स्वागतासाठी अगदीच फटाक्यांच्या आतषबाजी आणि भारतीय संस्कृतीचं यथोचित पालन, अर्थातच ढोल ताशा पथकामध्ये पिंकू भैया आणि त्यांच्या साथीने अंश प्रॉपर्टीजचे प्रोप्रायटर अंतरिक्ष पांडे, डीएनसीसी टूर्नामेंट 2026 चे व्हीआयपी गेस्ट. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मुख्य खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर कमालीचं प्रदर्शन. लिंगापाडा वानगाव संघ ज्याने विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. प्लेअर ऑफ द मॅच आणि साथीने पराभूत संघाचे संगणक दोघांनाही आम्ही निमंत्रित करतोय. स्नेहांश प्रॉपर्टीज प्रोप्राइटर अंतरिक्ष पांडे, इनका शुभागमन मुख्य क्रीडा मंच की ओर आप देख पा रहे हो. इस टूर्नामेंट को एक अलग ऊंचाई पे ले जा रहे हैं हमारे वीआईपी गेस्ट. पिंकू भैया, आपका स्वागत है. पालघर डिस्ट्रिक्ट की वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट डीएनसीसी ट्रॉफी स्वर्गीय अविनाश स्मृति चषक 2026 में आदरणीय सन्माननीय सचिन सर मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सोनेरी क्षण आपण पाहतोय. या स्पर्धेचे स्वागत आहे. ढोल ताशांच्या अगदीच सहित आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मैदान अक्षरशः दणाणून सोडलंय. हा ब्रँड आहे डीएनसीसी. ज्या पण गोष्टी करतात त्या ब्रँडेड करतात. हा क्लास आहे या स्पर्धेचा.
अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये आदरणीय सन्माननीय पिंकू भैया आणि स्नेहांश प्रॉपर्टीजचे प्रोप्रायटर आदरणीय अंतरिक्ष पांडे यांचं स्वागत आमच्या मुख्य क्रीडा मंचावरती होत असताना आपण पाहू शकतात। इस टूर्नामेंट के सुनहरे पल आप देख पा रहे हो पाटिल नेटवर्क की ओर से। क्या बात है, क्या बात है। डीएनसीसी ट्रॉफी 2026 मेहमानों का शाही स्वागत आदरणीय पिंकू भैया और उनके साथ में स्नेहांश प्रॉपर्टीज के प्रोप्राइटर अंतरिक्ष पांडे, इनका शुभागमन मुख्य क्रीडा मंच पर। क्या स्वागत है, वाह रे वाह, काय जबरदस्त स्वागत आहे। डीएनसीसी 2026 आपण थोड्याच वेळामध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देखील वितरित करूयात। दीपेश सर टॉस साठी बोलवून घ्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला।